शेगावमधील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा, कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात, अन्न औषध प्रशासनाची कारवाई. साईनगरी शिर्डीत झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. प्रसाद दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब, सर्वच प्रसादावर मुदतीच्या तारखेची छपाई. झी24 तासच्या बातमीनंतर आरोग्य विभागाला जाग, हिंगोलीतील शववाहिका हस्तांतरित करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश. पेट्रोल डिझेल विक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय. कुठल्याही वाहनाला रोज 200 लिटरपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल मिळणार नाही. किरकोळ पंपांवरून खरेदी केलेल्या डिझेलच्या पुनर्विक्रीस मनाई. केरळमध्ये शिगेलाचं थैमान. कोझिकोडमध्ये एका मुलीचा मृत्यू, 20 जणांचा शिगेलाची लागण. शिगेलाच्या भीतीने केरळमधील रेस्टॉरंट्स बंद. सोलापूर विधान परिषदेत महायुतीचं पारडं जड. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 4 पैकी 3 आमदारांचा महायुतीला पाठिंबा. महायुतीच्या बैठकीला जानकर, अभिजित पाटलांच्या उपस्थितीनं चर्चांना उधाण. नाशिकमधील महायुतीमधलं बंड अखेर थंड. गोकुळ गीतेंची माघार. नाशिकमधील निवडणूक एकतर्फी होण्याचा मार्ग मोकळा. फिरोजाबाद स्टेशनच्या जवळ ट्रेनवर दगडफेक. कानपूर दिल्ली शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक. ट्रेनमधून मोहन भागवत करत होते प्रवास. अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो वजनाचा सोन्याचा कळस. कळस बसवण्यासाठी 40 कर्मचारी आणि क्रेनची मदत. संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर. अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडेंसह राज्यातल्या अनेक कलाकारांचा गौरव. हार्बर रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. चेंबूर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड दुरुस्त. वाहतूक विस्कळीत झाल्यानं ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल.